जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून तिसरा विकल्प यावा याकरिता रवींद्र वळवी यांनी भारत आदिवासी पार्टीतर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। याप्रसंगी भारत आदिवासी पार्टीचे अध्यक्ष वसावे राजकीय ओबीसी आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे व भारत आदिवासी पार्टीचे अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांना जाहीर पाठिंबा देत आज त्यांचा नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। ओबीसी राजकीय आघाडी व भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार रवींद्र वळवी यांनी यावेळी सांगितले की खोटे जात प्रमाणपत्रे, लॉरेल एंट्रीज, सगळे सोयरे व डिलिस्टिंग या षडयंत्राद्वारे ओबीसी, दलित, आदिवासींचे आरक्षण नष्ट करण्यात येत असून मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। ओबीसी राजकीय आघाडी व भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार रवींद्र वळवी यांनी यावेळी सांगितले। तसेच नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख प्रश्नांवर लक्ष देऊन जिल्ह्यातील रखडलेली कामे व दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना जनता कंटाळलेले असून एक तिसरा विकल्प म्हणून मी माझी उमेदवारी दाखल केली असून मला यातून निश्चित जनता न्याय देत निवडून देईल असा विश्वास यावेळी उमेदवार रवींद्र वळवी यांनी व्यक्त केला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज भारत आदिवासी पार्टीकडून अधिकृत उमेदवार रवींद्र अप्पा वळवी साहेब यांच्या आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। निश्चितच आज या ठिकाणी ज्या पद्धतीने या नंदुरबार जिल्ह्यामध्ये या नंदुरबार लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने बीजेपी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना जी जनता कंटाळलेली आहे आणि निश्चितच या नंदुरबार लोकसभेमध्ये भारत आदिवासी पार्टी याला जे सामान्य जनता आहे, जे वंचित घटक आहे, तर निश्चितच आम्हाला साथ देतील असा आशावाद आम्हाला आहे। मी भारत आदिवासी पार्टी कडून मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। लोकसभा नंदुरबारमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोन्ही पक्षाच्या उमेदवाराला जनता कंटाळलेली आहे आणि तिसरा विकल्प म्हणून नंदुरबार लोकसभेची जी जनता आहे निश्चितपणे आम्हाला विजय बनवतील आणि लोकांसाठी तिसरा पर्याय हवा होता। नंदुरबार जिल्ह्यातील जे आदिवासी जे बांधव आहेत त्यांना एक आदिवासी पार्टीने आदिवासी पार्टीच्या उमेदवाराला एक आपण हक्काचा माणूस म्हणून आपण निवडून लोकसभेमध्ये पाठवावं अशा पद्धतीने पार्टीने जो या ठिकाणी उमेदवार म्हणून मला दिलेला आहे। निश्चितपणे या दोन्ही उमेदवाराला जनता कंटाळलेली आहे। बीजेपी आणि बीजेपीच्या उमेदवाराला दोन्ही पक्ष आणि उमेदवाराला लोकांची नाराजी आहे आणि काँग्रेस पक्षाने एक आयात केलेला उमेदवार आहे। आयात केलेला उमेदवार हा या ठिकाणी दिल्यामुळं जनतेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जी नाराजी आहे त्या नाराजीचा फायदा हा निश्चितच दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ ह्या पद्धतीने तिसरा विकल्प म्हणून या ठिकाणी आम्ही तिरंगी लढत उभी करणार आणि लोकसभेची जनता आम्हाला साथ देतील हा आमचा आशावाद आहे। आणि ह्या ठिकाणी बीजेपी आणि काँग्रेस पक्षाने शक्ती प्रदर्शन करून या ठिकाणी त्यांनी नामांकन दाखल केले। या ठिकाणी येणारी जी जनता आहे ही आणली जाते, स्वतःहून येत नाही। ह्याच्यावरनं हे सिद्ध होतं की हे लोकांना कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या दोन्ही पक्षांना भीती आहे आणि लोकांच्या मनामध्ये एक वेगळी भावना आहे आणि जी वेगळी भावना आहे ती जनता मतपेटीमधून व्यक्त होणार आणि मतपेटीमधून व्यक्त झाल्यानंतर या ठिकाणी तिसऱ्या विकल्पाला म्हणजेच भारत आदिवासी पार्टीचा जो उमेदवार आहे त्याला ओबीसी आघाडीचा राष्ट्रीय ओबीसी आघाडीचा सुद्धा पाठिंबा लाभलेला आहे आणि आम्हाला नक्कीच या ठिकाणी विजयाची खात्री आहे।